छत्रपती शिवरायांचा मृत्यू नक्की झाला कशाने? हा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी येत असेल. तर आज मी तुम्हाला सांगतो. तर नमस्कार मित्रांनो. तर सुरू करूयात. अनेक जण शिवरायांचा मृत्यू हा विषबाधा झाल्याने झाला असे मानतात व या घटनेस सोयराराणी व अष्टप्रधानातील काही मंत्र्यांना दोषी ठरवतात. पण या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे असे वाटत नाही. श्री शिवरायांचा विषबाधेने मृत्यू झाल्याचा नोंदी या डाक रजिस्टरच्या पत्रव्यवहारात चिटणीस बखरमध्ये व श्री शिवदिग्विजय बखरमध्ये भेटतात. पण या नोंदीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभा राहतो तो यामुळे की डाक रजिस्टरचा मधील बातमी मुळात गोवळकोंड्याहून आलेली आहे आणि ती बातमी ऐकीव आहे. त्यामुळे त्या पत्रात विषप्रयोग हा सोयराबाई यांनी केला यात किती विश्वासार्हता असेल याबद्दल शंकाच आहे. विषबाधा केल्याचा दुसरा उल्लेख येतो ती मल्हार रामराव चिटणीस यांच्या चिटणीस बखरीत. ही बखर महाराजांच्या मृत्यूनंतर 150 वर्षांनी लिहिलेली आहे आणि या बखरमधील कितीतरी गोष्टी ह्या इतिहासकारांनी चुकीच्या ठरविलेल्या आहेत. त्यामुळे विषबाधेची यातली नोंद ही विश्वसनीय नाहीये. आता विषबाधेचा तिसऱ्यांदा उल्लेख येतो तो श्री शिवदिग्विजय बखरमध्ये. ही बखर 19व्या शतकात लिहिली असून तिचा लेखक अज्ञात आहे. या बखरीतील काही घटना